उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मधल्या वेळच्या छोटे भुकेसाठी खमंग खुसखुशीत असा मुरमुऱ्याच्या चिवड्याची रेसिपी शेअर केलेली आहे। तर त्यासाठी अगोदर चिवडा मसाला तयार करून घेऊया। तर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये एक मोठा चमचा तिखट, एक छोटा चमचा साखर, एक छोटा चमचा बडीशेप, एक छोटा चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा चाट मसाला घालून मिक्सरमध्ये पूड तयार करून घ्यायची। तर इथे आपला हा चिवडा मसाला तयार आहे। त्यानंतर कढईमध्ये तळण्याकरिता तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये जाळीवाला झारा ठेवून अगोदर 1 कप मक्याचे पोहे तळून घ्यायचे आहे। मक्याचे पोहे छान फुलले की तळून घ्यायचे। अशाच प्रकारे थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये संपूर्ण पोहे तळून घ्यायचे। त्यानंतर 1 कप शेंगदाणे सुद्धा छान खरपूस होतपर्यंत तळून घ्यायचे आहे। शेंगदाणे तळताना गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि छान खरपूस होतपर्यंत इथे मी तळून घेतलेले आहे। याच प्रकारे कढीपत्ता आणि हिरवी मिरची सुद्धा तळून घ्यायची आहे। दोन्ही छान कुरकुरीत होतपर्यंत तळून घ्यायचे। हे सर्व तळलेले पदार्थ मी एका मोठ्या पसरट डब्यामध्ये काढून घेतलेले आहे। यानंतर एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून त्यामध्ये एक छोटा चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ घालून इथे 250 ग्राम मुरमुरे घेतलेले आहे। याला खरमुरे सुद्धा म्हणतात। तर हे आपल्याला लो फ्लेमवर छान खशार खरपूस होतपर्यंत भाजून घ्यायचे आहे। मुरमुरे छान खुसखुशीत होतपर्यंत मी भाजून घेतलेले आहे। हे सुद्धा डब्यामध्ये काढून घ्यायचे। आता यामध्ये 1 कप शेव घातलेली आहे। बाजारात जे शेवचं पॅकेट मिळते ते डायरेक्टली तुम्ही घालू शकता किंवा मग घरी केलेले शेव असतील तर तेही घालू शकता। हे सर्व जिन्नस अगोदर मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये जो आपण चिवडा मसाला तयार करून घेतलेला आहे तो घालायचा आहे। मी संपूर्ण चिवडा मसाला यामध्ये घातलेला आहे। आता हे चांगल्यापैकी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपला हा खमंग खुसखुशीत मुरमुऱ्यांचा चिवडा तयार आहे। 1 महिन्यापर्यंत असाच खुसखुशीत राहतो। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये 4 वाजता भूक लागली की किचनच्या डब्यामध्ये जर असा चिवडा असेल तर कधी फस्त होईल कळणारही नाही, कारण हा चिवडा घरात लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत आवडीने खातील असा आहे। तर नक्की ट्राय करून बघाल। कसा झाला कॉमेंट्स मध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका।